आपण आहोत कणकवलीमध्ये. आणि 2003 मध्ये ही निवडणूक झाली आणि या 2003च्या निवडणुकीमध्ये मी पहिला नगराध्यक्ष, कणकवलीचे पहिला नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणून त्या ठिकाणी लोकांनी मला ती जबाबदारी दिली. संघर्ष म्हणजे संदेश पारकर, सच्चाई म्हणजे संदेश पारकर. केंद्र सरकार, राज्य सरकार या सत्तेचा वापर त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि म्हणून काही निर्णय योग्य वेळी योग्य अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. ही युवा नेतृत्वांना घडवणारी एक प्रकारची फॅक्टरी म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातात. त्या सर्वसांची सगळी स्वप्न जी आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा एक प्रयत्न या सगळ्या अधिकाराच्या माध्यमातून, नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो 120 कोटी रुपयाचा एक निधी हा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. शहराचं सौंदर्यीकरण करणं, ब्युटिफिकेशन करणं, येत्या 5 वर्षामध्ये ही सगळी कामं त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. तुमचा त्याच्यामध्ये अनुभव आहे आणि या माती आणि माणसाची तुमचं एक घट्ट नातं आहे, त्यामुळे तुम्ही तो विकास करू शकता. मग किंवा ती धाडस किंवा ती हिंमत ही त्या ठिकाणी माझ्यामध्ये आहे, ती माझ्या रक्तातच आहे आणि त्या जी एक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते याला कारणच या जिल्ह्यातली जनता आहे. येत आहे नंबर 1 निर्धार न्यूजवर कणकवलीचे लोकप्रिय नगराध्यक्ष संदेश भाई पारकर यांची विशेष मुलाखत. विकास, जनतेचे प्रश्न आणि भविष्यातील वाटचालीवर मनमोकळा संवाद फक्त निर्धार न्यूजवर. कणकवलीच्या समृद्धीसाठी भाजप की शिवसेनेमध्ये जाणार, कशी असणार कणकवली नगराध्यक्ष संदेश भाई पारकर यांची पुढील वाटचाल, पहा ही विशेष मुलाखत नंबर 1 निर्धार न्यूजवर.